स्पेशल नवीन मालिकाबद्दल आपल्या कॅरेक्टरबद्दल थोडं सांगा. मी समीर देशमाने हे कॅरेक्टर करतोय. जो अत्यंत रिस्पॉन्सिबल मुलगा आहे, स्वभावाने शांत आहे, हळवा आहे. घरातल्या खूप जबाबदाऱ्या आहेत त्याच्यावर आणि त्यामुळे 2 जॉब करून तो ते ते भागवायचा प्रयत्न करतोय आणि आयुष्याकडे बघायचा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये वाईट गोष्टीमधनं चांगलं कसं निवडायचं हे त्याला माहिती आहे आणि पदरी जे पडलंय ते पवित्र मानायचं आणि पुढे जायचं. हे अशा स्वभावाचं हे कॅरेक्टर आहे. अर्पिता पुरोहितचं कॅरेक्टर करते मी. खानावळ चालवते अर्पिता. डबे बनवते छान, तिला स्वयंपाक करायला आवडतो आणि घरच्या भाऊ आहे, बहीण आहे, त्या सगळ्यांची जबाबदारी तिच्यावर आहे आणि ती आनंदाने त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडते. त्यातून सुद्धा त्या सगळ्या डिफिकल्ट सिच्युएशन्स मधून तिच्या तिच्या पद्धतीने मार्ग काढून ती आयुष्य जगत असते. अगदी चेहऱ्यावर हसू ठेवून सगळ्या चाळकऱ्यांची अत्यंत लाडकी अशी आहे अर्पिता. आणि खूप गर्ल नेक्स्ट डोअर कॅरेक्टर आहे. आपापल्या प्रत्येकाच्या घरात एक अर्पिता असते असं मला वाटतं आणि त्यामुळेच ती तुम्हाला आवडेल. खूपच चांगला गोड तर असं मी असं बघितलं की मार्केटमध्ये खूप प्रकारची मिठाई आहे. तर एक केकच का मावा केक का मिठाई नाही, करेक्ट आहे तुमचा प्रश्न, करेक्ट आहे. आणि आय एम शुअर हा प्रश्न प्रेक्षकांनाही पडला असेल की कोण आहे ही मुलगी जिच्यासाठी हा केक ठेवतोय आणि केकच का ठेवतोय. त्याच्या मागे खूप गोड कारण आहे. एक खूप गोड स्वीट अशी स्टोरी आहे जी तुम्हाला बघायला मिळेल आमच्या 5 जानेवारीला आमच्या शो मध्ये. त्यामुळे नक्की बघा 5 जानेवारी पासून. सगळे मला वाटते सगळे मित्र मैत्रिणी जे माझ्या आयुष्यात आहेत ना, ते ऑब्व्हियसली सगळेच फ्रेंड्स आधी अनोळखीच असतात, मग ते सोबतही होतात. पण माझ्या आयुष्यातले जे काही फ्रेंड्स आहेत ना, ते खूप असे जुने शाळा कॉलेज मधले फ्रेंड्स आहेत आणि ते अजूनही त्या तशाच आहेत. ती मैत्री अजूनही तशीच आहे आणि आय एम शुअर ही मैत्री फॉर एव्हर साठी राहील. माझ्या आयुष्यात बोलायचं झालं तर हॉटेल मॅनेजमेंट करताना खूप वेगवेगळ्या ठिकाणून पोरं आली शिकायला इथे पुण्यामध्ये आणि त्यावेळेला ती सगळीच अनोळखी होती. त्यातले 2-4 माझे मित्र आहेत. एक चंद्रपूरचा आहे, एक 2 जण पुण्यातले आहेत. ती सुरुवातीला अनोळखी होती पण आता ते घट्ट मित्र झालेत आणि ते आता राहतील आयुष्यभर. सर मी असं ऐकलं की तुम्ही लसूण चटणी खूप चांगली बनवता. लसूण चटणी कुठनं ऐकलंस तू? हे कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये ऐकलंय? हे लसूण चटणी नाही बनवत मी. चांगली मेथीची भाजी त्यांना आणली होती, ती त्यांना खूप आवडली होती. मेथीची भाजी पण चांगली आहे आणि तुमची टिफिन वेगळं दुसरा शेअर होता. हो हो हो. काय चटणी मॅडम माझं असेल मला वाटतं. चटणी, लसणाची चटणी माझी बहीण आहे ना, तिने जास्त चांगलं मी मेथीची भाजी आणली होती. हो, मला ऑर्डर दिली आहे त्यांनी मेथीच्या भाजीची. तर सुट्टी मिळेल तेव्हा आणीन मी. सीन मध्ये कॅरेक्टर मध्ये जवळ कोण आई आहे, पप्पा आहे? वडील आहेत. मी जास्त जवळ वडिलांच्या आहे आणि तेच एक वडील मुलाचं जे नातं आहे, जे युजली आपल्याला बघायला मिळत नाही. आपण मिडल क्लास मुलं वडिलांना घाबरतात किंवा फार त्यांच्या जवळ नसतात, पण इथे हे कम्प्लीट अपोजिट आहे. तो वडिलांच्या जास्त क्लोज आहे आणि काही गोष्टी घडल्यात पास्टमध्ये, त्यामुळे वडिलांची एक ठराविक मनस्थिती आहे आणि ती तो जास्ती चांगल्या पद्धतीने ओळखतो, त्यामुळे ते आणखी क्लोज झालेले आहेत. सो मालिकेमध्ये मी वडिलांच्या जास्त जवळ आहे. हो, माझंही पात्र वडिलांच्या जास्त जवळच आहे. वडील, भाऊ, बहीण, भाची हे सगळे हे काही अशी पात्र आहेत जी खूप क्लोज आहेत अर्पिताच्या आणि तेही अर्पिताचे खूप लाड करतात. कारण घरात आई जरा वेगळ्या पद्धतीने तिला ट्रीट करते, सो ते बॅलन्स आउट करण्यासाठी त्यांचं जास्त प्रेम आहे अर्पितावर. आणि मला वाटतं मुली सगळ्याच जरा बाबांच्या लाडक्या असतात आणि तशीच अर्पिता आहे जिचं बाबांवर भयंकर प्रेम आहे आणि बाबा सुद्धा तिला ते बॅलन्स आउट करण्याचा प्रयत्न करत असतात की जर एकीकडून तिला थोडंसं हेट्रेट आहे तर मी जास्त प्रेम देतो की ज्याने माझी मुलगी सुखी राहील. सोबत सीन करतात कोणता असं प्रसंग जे खूप आठवण काय सीन करताना एक असा प्रसंग घडला असेल ते तुला नेहमी आठवण राहणार? नाही, आम्ही ऍक्च्युली आता सुरुवात आहे शोची आणि आमचे एकत्र फार कमी सीन झालेत,
त्यामुळे आठवण अशी काही प्रोमोचीच ती मावा केकचीच आठवण आहे. हा, बिचाऱ्याला खूप मावा केक खायला लागले होते. आमची आठवण होती प्रोमोच्या वेळेला जवळजवळ 15-16 मावा केक खाल्ले होते मी. आणि आणि चाळीचा एक्सपिरियन्स आहे दोघांना. मला नाहीये चाळीचा एक्सपिरियन्स. मी पुण्यामध्ये वाढलो असल्यामुळे तिकडे चाळ ही कॉन्सेप्ट नव्हती, किंवा मी ज्या एरियामध्ये राहत होतो तिकडे ती नव्हती. त्यामुळे माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं आणि फारच एक्साइटिंग आहे की मला आवडलं असतं चाळीत राहायला. मी राहिली आहे, म्हणजे चाळ नव्हती ती, पागडी सिस्टमचे बिल्डिंग असतात, पण साधारण कल्चर बऱ्यापैकी सेम असतं दोन्हीकडे. त्यामुळे मी अनुभवलंय, मी तिथलं सगळे तिथले प्रॉब्लेम्स, तिथला माणसांचा गोडवा, एकमेकांच्या घरी जाऊन राहणं, एकमेकांच्या घरी जाऊन बसून खाणं, हे सगळं मी अनुभवलंय. आणि हे सगळं मला इथे हे सगळं रिलिव्ह करायला मिळेल आणि प्रेक्षकांनाही ते रिलिव्ह करता येईल बघून. फॅनसाठी मॅसेज. फॅन्ससाठी मेसेज हाच आहे की खूप गोड अशी एक गोष्ट घेऊन आलोय आम्ही. त्यामुळे 5 जानेवारी पासून नक्की बघा सन मराठीवर रात्री 9 वाजता. एक ओल्ड स्कूल ग्रीन फ्लॅग वाली लव्ह स्टोरी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू.